आज सकाळी 6:57 CPAच्या मेलवरती धमकी आलेली आहे आणि या धमकीच्या अनुषंगाने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्या कारणानं बॉम्बची आणि मिसाईलची धमकी देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने जी अत्यावश्यक चौकशी आणि तपासणी करण्याची गरज होती त्या पार्श्वभूमीवरती BDDS बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड आणि डॉग स्क्वॉड यांनी विधान भवनामध्ये प्रवेश करून सर्व सखोल अशी तपासणी सुरू आहे। विधान भवनासह आणखी 4 महत्त्वाच्या ठिकाणी देखील ही धमकी देण्यात आलेली आहे। त्या पार्श्वभूमीवरती पोलीस यंत्रणेने आणि आवश्यक ती दखल घेतलेली आहे। संपूर्ण तपास हा सुरू आहे। थोड्या वेळापूर्वीच आमचे सुरक्षा अधिकारी आणि जे तपासाचे अधिकारी आहेत त्यांच्या चर्चा होऊन आता विधान भवनाचं अधिवेशन सुरू असल्या कारणानं सर्व अधिकाऱ्यांना प्रवेश दिलेला आहे। विधानसभा 9:45ला सुरू होते आहे। विधान परिषद ही 10 वाजता सुरू होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती अतिशय संवेदनशील आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेलं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्या कारणानं ही धमकी प्राप्त झालेली आहे। त्या धमकीच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण विधान भवनामध्ये आता तपासणी सुरू आहे। कोणाकडनं आलं होतं, कुठल्या आयपी ॲड्रेसवर आलं असं काही माहिती मिळालेली आहे का? प्राथमिक संघटना आहे किंवा कुणी तो मेल पाठवलेला आहे अधिकची माहिती? त्या संदर्भामध्ये अधिकची माहिती आता एवढ्या लवकर आणि घाईघाईनं आपल्यासमोर उघड करणं योग्य होणार नाही। तपासाचा आणि चौकशीचा आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही धमकी असल्या कारणानं चौकशी अंती सर्व ती माहिती आपल्यासमोर देण्यात येईल। 4 महत्त्वाचे ठिकाणं कोणती आहेत? 4 महत्त्वाचे ठिकाणं नेमकी कोणती आहेत? कारण की विधान त्याच्यामध्ये स्टॉक एक्सचेंज आहे, मेट्रो आहे, हायकोर्ट आहे आणि बँक आहे। असे 4 महत्त्वाचे ठिकाणी देखील विधान भवनाबरोबरच या 4 महत्त्वाच्या ठिकाणाचा देखील त्यामध्ये समावेश आहे आणि त्यामध्ये टायमिंगसुद्धा दिलेलं आहे आणि म्हणून त्या अनुषंगानं जास्त आवश्यक ती राज्य सरकारच्या वतीनं आणि जी आवश्यक ती तपासणी आणि चौकशी आणि बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉडच्या माध्यमातून डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून आवश्यक ती कारवाई सुरू आहे, तपासणी सुरू आहे। निश्चित स्वरूपामध्ये या पुढील जी काही घटनाक्रम होईल त्या अनुषंगाने आपल्याला योग्य वेळी सांगण्यात येईल। सकाळी 6:57 सर, हिंदी में ब्रीफ कर दीजिए कि विधान भवन में आज सिक्योरिटी रीजंस की वजह से बताया गया कि सभी को बाहर रखा गया है। मेल क्या आया था? आज सुबह अर्ली इन द मॉर्निंग 6:57 में जो CPA के मेल पे एक मैसेज आया है और विधान भवन में अटैक करने और बॉम्ब ब्लास्ट करने की धमकी दी है और उसके साथ 4 महत्वपूर्ण जगह पे भी ऐसा बॉम्ब ब्लास्ट होने वाला था। इसी वजह से पुलिस ने परमिशन लेके अंदर विधान भवन में अंदर गए हैं और पूरा BDDS और डॉग स्क्वाड पूरा इंक्वायरी कर रहा है और उसके बाद इंक्वायरी करने के बाद जो कुछ भी होगा जो आपके सामने तब बाद में हम बताएंगे। विधान भवन के अतिरिक्त आप जो कह रहे हैं कि अन्य जगहों पर भी बम विस्फोट करने की बात कौन-कौन सी जगह जो मुंबई में महत्वपूर्ण जगह है, स्टॉक एक्सचेंज है, मेट्रो है और मुंबई हाई कोर्ट है और बैंक है। इस 4 जगह का भी इस मेल में समावेश है। फिलहाल इस समय बॉम्ब स्क्वाड है मौजूद और सब चेकिंग चल रही है अंदर। हम अभी पहुंचे हैं, सब देखेंगे और जो कुछ भी है बाद में बताएंगे। ठीक है, धन्यवाद।